हाय हॅलो नमस्ते. मी स्वाती सांगोरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे. तर इथे मी एका कुंड्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे. तर कोथिंबीर आणि अंड्यापासून आपल्याला भन्नाट अशी रेसिपी पाहायची आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबातसुद्धा स्किप करू नका. तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर एका बाउलमध्ये इथे कोथिंबीर घेतली मी आणि आपल्याला कोथिंबीरमध्ये 3 अंडी फोडायची आहेत. तर चिकन मटनला सुद्धा मागे सारेन तुम्ही जर या पद्धतीने अंड्याची भाजी केली तर. इथे पाहू शकता तुम्ही मी कोथिंबीरवर 3 अंडी फोडलेली आहेत. तर 3 अंडी फोडल्यानंतर आपल्याला चमच्याने व्यवस्थित असं अंड मिक्स करायचं आहे कोथिंबीरमध्ये. तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा आणि पहिल्यांदाच करतोय त्यामुळे अजिबातसुद्धा आपली रेसिपी फसणार नाही, कारण तुम्ही माझा व्हिडिओ पाहून केलेली आहे ही रेसिपी. तर व्यवस्थित कोथिंबीरमध्ये मी अंडं फेटून घेतलेलं आहे. अंडं फेटल्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर अंडं घालायचं आहे आणि आपल्याला मिक्सरमध्ये छान व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. तर इथे मी मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून घेते. तर पाहू शकता तुम्ही मी व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे. आपल्याला कोथिंबीर एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे. तर वाटल्यानंतर इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे. कुकरच्या डब्याला आपल्याला तेल लावायचं आहे. व्यवस्थित असं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर इथे मी हातानेच तेल लावून घेते आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटलं होतं अंडा आणि कोथिंबीर, आपल्याला ते घालायचं आहे. रंगसुद्धा त्याचा छान असा हिरवा दिसतोय. खूप छान रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी खाल्ल्यानंतर तुम्हाला ह्याची चव कशाची लागते ती नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर कुकरच्या डब्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनेच करा. तर इथे मी व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. तर अंडं वगैरे व्यवस्थित फेटल्यानंतर इथे मी इडलीचं भांडं घेतलं होतं. इडलीच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. त्याच्यावर मी डिश ठेवली होती. तुमच्याकडे जर स्टँड असेल तर ते स्टँड ठेवा आणि त्याच्यावर आपला कुकरचा डबा ठेवा आणि अगदी 15 मिनटं बारीक गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही 15 मिनटं झाल्यानंतर आपलं अंडं व्यवस्थित शिजलेलं आहे. तर एका साईडला इथे मी काढून घेते आणि आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड झालं की आपल्याला व्यवस्थित ते सुरीने फिरवून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं निघत नाही, थोडंफार तुटतंच ते. तर इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मी काढून घेत आहे. तर माझं थोडंसं तुटलेलं आहे, काही हरकत नाही, आपल्याला त्याला कापूनच घ्यायचं आहे. तर इथे मी काढून घेतलेलं आहे कुकरच्या भांड्यामधनं. तर आपल्याला त्याची अशी छोटी चौकोनी खाप करायची आहे. तर इथे मी त्याची चौकोनी व्यवस्थित अशी खाप करून घेते. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनेच करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीनेच खातील आणि तुम्ही चिकनला मटनला सुद्धा मागे विसरताल. तर ही रेसिपी तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला ह्याची टेस्ट कशाची लागते ती मला नक्की आवर्जून कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा. तर इथे मी सगळं कट करून घेते. अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि छानशी कमेंटसुद्धा मला करा. तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळं कट करून घेतलेलं आहे. कट केल्यानंतर एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेते. छान तशी चौकोनी पीस झालेले आहेत. खूप मस्त रेसिपी आहे आणि काहीतरी नवीन बनवलेलं आहे मी. तर एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. थोडंसं या भाजीला तेल जास्तच लागतं म्हणून इथे मी तेल घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार तेल कमी जास्त करू शकता. तर आपल्याला खडा मसाला घालायचा आहे. तर इथे मी जिरे, तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरे घेतलेले आहे. खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. खडे मसाले तेलात व्यवस्थित छान तडतडले की आपल्याला कांदा घालायचा आहे. इथे मी 2 मोठे कांदे कट करून घेतला होता. कांदे तेलावर व्यवस्थित आपल्याला ट्रान्सफरन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर मी कांदा तेलावर व्यवस्थित ट्रान्सफरन होईपर्यंत परतून घेते. अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करून घ्या. तर कांदा व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि तीसुद्धा आपल्याला आलं लसणाचा वास जाईपर्यंत व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. तर इथे मी आलं लसूणसुद्धा व्यवस्थित छान कांद्यावर परतून घेतलेला आहे. परतल्यानंतर मोठा एक टोमॅटो घ्यायचा आहे आपल्याला लाल छान पाहून आणि कट करून आपल्याला कांद्यावरून व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे.
तर इथे मी व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घेते. झाकण ठेवायचं, मग लवकर पटकन मऊ होतो. किंवा थोडंसं मीठ घाला तुम्ही. तर इथे मी झाकण ठेवून व्यवस्थित असं मऊ होईपर्यंत परतून घेते. तर पाहू शकता छान टोमॅटो व्यवस्थित असा मऊ झालेला आहे. टोमॅटो व्यवस्थित शिजला की छान भाजीमध्ये मिक्स होतो आणि खायलासुद्धा खूप सुरेख लागतो. कांदा टोमॅटो व्यवस्थित परतला की आपल्याला इथे 2 मिरच्या मी मधनं कट करून घेतल्या होत्या. आपल्याला मिरच्या घालायच्या आणि त्यासुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. मिरच्या परतल्यानंतर काही मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत. तर इथे मी 1 चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे, 1 चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा धना पावडर घालायची आहे. धना पावडर घातल्यानंतर छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि मसालेसुद्धा तेल सुटेपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत. तर इथे मी व्यवस्थित छान तेल सुटेपर्यंत मसाले परतून घेते. मसाले परतल्यानंतर आपण जे अंडा आणि कोथिंबीर कट केली होती तर आपल्याला ते घालायचं आहे. ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथे मी कांद्यावर आणि टोमॅटोवर व्यवस्थित परतून घेते. अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. तर व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे. तुम्ही तुमच्या गरजे कमी जास्त करू शकता. तर इथे मी छोट्या 2 वाट्या पाणी घातलेलं आहे. तर पाणी घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं. एक लक्षात घ्यायचं, आपण ज्यावेळेस अंडं शिजवलं होतं त्यावेळेस मीठ घातलेलं होतं. मग अगदी इथे बेतानीच मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर झाकण ठेवायचं आणि भाजी व्यवस्थित आपल्याला उकळून घ्यायची आहे. जेणेकरून जे अंडं होतं त्याच्यामध्ये भाजी अख्खा रस्सा मसाला उतरला पाहिजे. मग अगदी खायला सुरेख लागतं. आणि झाकण ठेवून व्यवस्थित आपल्याला स्टीम घेतल्यानंतर झाकण काढून पाहायचं आहे आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही थोडंसं अंडं फुललेलं आहे ह्याच्यात आणि अगदी सॉफ्ट होऊन जातं. तर व्यवस्थित भाजी परतल्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वाती सांडवरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.